श्री स्वामी समर्थाय नमः। 5 दिवसानंतर शनी गुरु करणार कमाल। या 3 राशीच्या दारी नांदणार लक्ष्मी। तर जाणून घेऊया अशा 3 राशी कोणत्या आहेत मित्रांनो। जर या राशीपैकी जर तुमची रास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ज्योतिषी शास्त्रानुसार देवगुरु निश्चित कालावधीनंतर आपलं राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन करणार आहे। गुरु जवळपास 1 वर्ष एका राशीत राहतो, ज्याचा प्रभाव प्रत्येक राशीच्या व्यक्तीवर विविध प्रकारे पाहायला मिळतो। सध्या गुरु वृषभ राशीत विराजमान असून तो यावर्षी याच राशीत असेल। तसेच कर्मफळदाता शनिदेव देखील एका राशीत जास्त काळ राहतो। ज्योतिषी शास्त्रानुसार गुरु सध्या वृषभ राशीत वक्री अवस्थेत असून 16 नोव्हेंबर रोजी शनी अवस्थित असलेल्या कुंभ राशीत मार्गी होणार आहे। या दोन्ही ग्रहामधील बदल काही राशींच्या व्यक्तीसाठी अत्यंत शुभ फळ देतील। तर जाणून घेऊया अशा कोणत्या राशी आहेत मित्रांनो। नंबर 1 ला रास आहे मेष। मेष राशीच्या व्यक्तीसाठी शनीची मार्गी अवस्था आणि गुरुची वक्री अवस्था खूप लाभदायक आहे। या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील, धनलाभ होईल, अनेक दिवसापासून अडकलेली कामे पूर्ण होतील, कुटुंबात आनंदही आनंद असेल, गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल, समाजात मान सन्मान वाढेल, करिअरमध्ये हवे तसे यश मिळणार आहे, सुख समृद्धीमध्ये वाढ होईल, भाग्यांची साथ चालू होणार आहे, आर्थिक परिस्थिती उत्तम होईल, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील, आरोग्यही चांगले राहील। जर मित्रांनो मेष रास तुमची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नंबर 2 रास आहे वृषभ। शनीची मार्गी अवस्था आणि गुरुची वक्री अवस्था वृषभ राशींच्या व्यक्तीसाठी अनुकूल सिद्ध होईल। या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल। या काळात समस्यापासून सुटका होईल। या राशींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील, कर्ज फेडण्यास मदत होईल, वाहन मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण कराल, धार्मिक स्थळांना भेट द्याल, कुटुंबात आनंद होईल, समाजात मान सन्मान प्राप्त होईल, ताणतणावही तुमचा दूर होण्याची शक्यता आहे, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील, अडकलेले पैसे परत मिळतील, गुरुच्या कृपेने पैशाची बचत करणे फायदेशीर ठरू शकेल। तर मित्रांनो तुमची रास वृषभ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नंबर 3 रास आहे कर्क। कर्क राशीच्या व्यक्तीसाठी शनीची मार्गी अवस्था आणि गुरुची वक्री अवस्था अत्यंत लाभदायक ठरेल। या काळात आर्थिक स्थितीही मजबूत होईल, बँक बॅलन्स वाढेल, करिअर आणि व्यवसाय मनासारखे यश प्रस्थापित करा, नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या अडकलेले पैसे परत मिळतील, वैवाहिक जीवनात सुखमय क्षण व्यतीत कराल, कुटुंबासोबतचे संबंध अधिक घट्ट होईल, नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येईल, कामाच्या ठिकाणी नव्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील, आर्थिक तीर्थस्थळांना आवर्जून भेट द्याल। जर मित्रांनो तुमची रास कर्क असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।